बागेश्वर महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती विधान केल्यानंतर अजून एक विधानाची राज्यभरामध्ये चर्चा सुरू आहे, ती म्हणजे माजी खासदार हुसेन दलवाईंनी एक विधान केलेलं आहे की हिंदू सुद्धा आतंकवादी असतात। आपल्याबरोबर माजी खासदार हुसेनभाई दलवाई आहेत, आपण त्याच्यावर जाणून घेतोय। तुम्ही एक विधान केलं होतं, हिंदू सुद्धा आतंकवादी असू शकतात, काय नाही असं आहे, हे लक्षात घ्या। आतंकवादी जो असतो ना त्याला धर्म बिर्म काही नसतो, तो धर्माच्या नावाने त्याचं उद्दिष्ट पार पाडण्याच्या दिशेने तो प्रयत्न करतो। आता मुसलमान आतंकवादी काही मुसलमान पकडले जातात, तसे हिंदूही पकडले जातात। आता सध्या सरकार हिंदुत्ववाद्यांचं असल्यामुळं त्यांच्यावर बरीच मेहरबानी केली जाते। पण मी तुम्हाला सांगतो, गोडसे हा या देशातला पहिला आतंकवादी ज्याने गांधींचा खून केला। गांधींचा फोटो लावून अजूनही त्याला गोळ्या मारणारे जे लोक आहेत त्यांनी ही भाषा करणं अतिशय चुकीचं आहे। हिंदू सर्व आहे आतंकवादी आहे असं माझं म्हणणंच नाही। हिंदू धर्मामध्ये तुम्ही आत्ताच बोललात, आता ऐका दलवाई साहेब, हिंदू धर्मामध्ये उदारता फार मोठ्या प्रमाणात आहे। ही उदारताच्या विरोधामध्ये सध्या जे चाललंय ते अतिशय चुकीचं आहे। तुम्ही आत्ताच बोललात की नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा खून केला, पण आज त्याच नथुराम गोडसेंची जयंती पण साजरी केली जाते, काय सांगाल? हा म्हणजे बघा ना, म्हणजे एका अर्थाने एक्स्ट्रीमिझमला तुम्ही पाठिंबा देता। ज्या गांधींनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्या गांधींनी सबंध जगाला शस्त्राशिवाय लढा कसा लढायचा हे शिकवलं आणि लोकांच्या हक्कासाठी लढण्याची प्रेरणा दिली, त्या गांधींचा तुम्ही खून करता आणि त्याचं अजूनही तुम्हाला कौतुक आहे। म्हणजे हे अतिशय भयानक आहे। अजूनही गांधींचं नाव घेतलं जात नाही। महात्मा गांधींच्या नावाने इथे रोजगार हमी योजना जी होती ती सुद्धा तो नाव तुम्ही बदलून टाकलं, हे लक्षात घ्या। असं म्हटलं आता नथुराम गोडसेंकडून चुकून ती गोळी लागली, तुम्ही असं म्हणताय नथुराम गोडसेनेच खून केला, कसं? कमाल आहे, चुकून कशी काय गोळी लागली? ते तिथे प्रार्थनेला बसले होते, तिथे गेला त्याने ती आणि गोळी मारली आणि मुख्य म्हणजे त्याने वेश बदल केला होता। लोकांना तो मुसलमान हवा असं वाटावं। काकासाहेब गाडीने सांगितलं, अरे नथुराम तू, त्याच्यातून ते लक्षात आलं। हे लक्षात घ्या। आज ही ते मला सांगा, याला गुजरातमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या, महिलांवर अत्याचार झाले, त्या बिल्किस बानूची सगळी केस आहे पुढे, तिच्या मुलीला तिथे मारलं। त्या लोक जेव्हा सुटतात तेव्हा त्यांचा सत्कार करतात, हा काय प्रकार आहे? आणि ते सुद्धा कोर्टातून कसे सुटतात? म्हणजे तिथे झालेला गोंधळ जो आहे त्याला जबाबदार कोण? मालेगावचं उदाहरण घ्या तुम्ही, त्याचा पुरोहित नावाचा मिलिटरीमध्ये काम करणारा माणूस तो त्याच्यामध्ये होता, ती ही होती साध्वी होती आणि ते सगळे सुटतात। म्हणजे मग मालेगावला हे कोणी केलं? पोलिसांनी याचं उत्तर द्यायला पाहिजे, यंत्रणेने सरकारने उत्तर दिला पाहिजे की तो तिथे बॉम्बस्फोट झाला तो कोणी केला, का सांगत नाही तुम्ही? असं आहे, हिंदू म्हणून त्याला वाचवायचा आणि मुसलमान म्हणून त्याला ठोकायचा। मुसलमान हा असेल, एक्स्ट्रीमिस्ट असेल, त्याला ठोकलाच पाहिजे, कायद्याने सगळं चाललं पाहिजे असं माझं म्हणणं आहे। तुम्ही असं म्हणताय, पुन्हा विधान तेच करताय, हिंदू आतंकवादी आहेत? माझं मुळीच असं म्हणणं नाही हिंदू आतंकवादी आहेत। आतंकवादी हा आतंकवादी असतो, तो हिंदूंमध्येही आहे, तो मुसलमानांमध्ये आहे आणि इतरांमध्ये आहे। आतंकवाद हा या देशाला घातक आहे आणि आतंकवादाने कुठलेही प्रश्न सुटणार नाही। मी मुसलमानांनाही सांगतो, आपल्या मुलांना नीट समजावून सांगा, आमचा धर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे, ही भूमिका अतिशय चुकीची आहे। मी या घरामध्ये मुसलमान असेल, मी मशिदीमध्ये मुसलमान असेल, पण तुमचे आणि माझे जे संबंध आहेत ते माणुसकीचे संबंध आहेत। त्याच्याशी हिंदू आणि मुसलमान आणि हिंदू या संबंध काही असत नाही। असा आमच्या आमची महालक्ष्मी ही आमची आहे असं आम्ही समजतो। ह्याचं कारण काय? आमची मशीद ही हिंदू समाज इथला जर विचार ही मशीद कुणाची आहे, ही आमची मशीद आहे असं म्हणतात। ही जी भावना आहे ही तोडण्याचं जे सगळं चाललंय हे अतिशय चुकीचं आहे। आजपर्यंत बरेचसे बॉम्बस्फोट झाले, बरेचसे हल्ले झाले, त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त मुसलमान दिसून आले, त्याकडे कसं पाहता? असं जे बॉम्बस्फोट करत असतील त्यांना तुम्ही शिक्षा करा असं माझं म्हणणं आहे। माझं म्हणणं मुळीच नाही आहे, त्यासाठी सगळ्या मुसलमानांना तुम्ही जबाबदार धरू नका। एखाद्या हिंदूंनी केलं त्या म्हणून हिंदू समाजाला जबाबदार धरू नका, जसं मी म्हणेन तसं सगळ्या मुसलमानांना जबाबदार धरू नका। त्याला तुम्ही हे करा ना। आणि मला एक सांगा, तुमचं राज्य आहे ना, आता राष्ट्र तुम्ही संबंध सत्ताधारी आहात, का बॉम्बस्फोट होतात? का याचा विचार करत नाही? कोण करतात? काय करतात? काय त्याच्या मागे आहे? तुमची यंत्रणा कुठे आहे? तुमची यंत्रणा नाही,
तुम्ही मग अशा रीतीने कोणाला तरी जबाबदार धरता आणि काहीतरी करत राहता. कायद्याचं राज्य राहिलेलं नाही, हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. भीती राहिलेली नाही, हा भाग आहे. 1993चा बॉम्बस्फोट असो, 2011चा अतिरेकी हल्ला असो, कोण होते हो? 1993 बॉम्बस्फोट असो, त्यांचा जो हल्ला झाला होता त्याचे नेमके कोण होते? पाकिस्तानी लोक आले होते, त्यांनी बॉम्बस्फोट केला. त्याचं समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. त्याच्या संबंधामध्ये नीट एन्क्वायरी झाली नाही. पुढे त्याचं जे झालं पाहिजे ते झालं नाही. त्याला एकाला फाशी देऊन चालणार नाही. ते कसे आले, काय आले, ते सगळ्यात पुढे यायला होतं. 93चा जो बॉम्बस्फोट झाला त्याचं समर्थन कुणी करत नाही. सगळा मुस्लिम समाज त्याच्या विरोधात होता ना. मुस्लिम समाजाने असं म्हणायला नाही चांगलं झालं असं नाही म्हणाले, विरोधात होता. पाकिस्तानने घडून आणला तो. भारत त्यांनी असं म्हटलंय, आपल्या अमेरिकेने भारताला असं म्हटलंय की नरक म्हटलंय, कसं पाहताय? आता या देशाची संस्कृती काय, या देशाचा महान नेता काय, हे एक मी आणखी सांगेन. या देशामध्ये गौतम बुद्ध झाला, या देशामध्ये महावीर झाले, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या देशामधला गांधी, या देशाची एक संस्कृती अशी आहे की सर्वांना घेऊन जाणारी आणि सगळ्यांना उदारमतवादाने वागवणारी ही संस्कृती आहे. त्या संस्कृतीमधून गांधी आले आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये हत्यार न घेताना लढले आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं. तो देश नरक असं जर म्हणत असतील तर या देशाची फार मोठा इतिहास आहे. अमेरिकेला इतिहास काय, 25 ठिकाणचे लोक तिथे गेलेले आहेत. 12 लोक काय त्याला म्हणतात असे लोक गेलेले आहेत आणि ते राष्ट्र निर्माण झालेलं आहे. तर त्यांना संस्कृती कुठे आहे, त्यांची स्वतःची ही कुठे आहे, त्यांना इतिहास कुठे आहे? काही इतिहास नाही आहे. ते अब्राहम लिंकनला पण विसरलेले आहेत. आणि ट्रम्प ज्या पद्धतीने बोलतात ते काय बोलतात, ते सतत भाषा कसली करतात, अरेरावाची भाषा करतात. या संबंध जगावर आमचंच राष्ट्र हे असलं पाहिजे, अधिसत्ता असली पाहिजे, ही जी भावना आहे त्याला आमचा प्रधानमंत्री उत्तर देत नाही. हे अतिशय चुकीचं आहे. नरक बोलल्यानंतर सुद्धा प्रधानमंत्री गप्प, म्हणजे तुम्ही सगळा या देशातलं राजकारण आणि विशेषतः परराष्ट्र धोरण हे सगळं तुम्ही ट्रम्प म्हणतो त्या पद्धतीने करायला गेलात, हे अतिशय चुकीचं आहे. एक गोष्ट मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते, सगळ्यांना माहिती आहे. असं आहे, बांगलादेशचा प्रश्न निर्माण जेव्हा झाला त्यावेळेला अल्टिमेटली इंदिराजींनी मिलिटरी कारवाई चालू केली. त्यावेळेला 7th फ्लीट याच्या सागरामध्ये आला, बंगालच्या सागरामध्ये. तरीही इंदिराजी घाबरल्या नाहीत आणि बांगलादेशला लिबरेट केलं आणि पाकिस्तानला तोडलं. आमचे प्रधानमंत्री काही कधीतरी अशी ताकद दाखवतील का? मी सुद्धा असा बळकट माणूस आहे. तुम्ही इथल्या गरिबांना ठोकून काढता. ऑपरेशन सिंदूर केलं ना साहेब? हा, ऑपरेशन सिंदूर केलं ना? हो, 2 दिवसाचं. काय सिंदूर केलं तिथे त्यांनी ट्रम्पने सांगितलं आणि लगेच हत्यार. मला असं वाटलं त्यावेळेला किमान तुम्ही ऑपरेशन सिंदूरवर टीका करताय, ऑपरेशन सिंदूरवर टीका करताय, तुम्ही ऑपरेशन सिंदूरवरती टीका करताय, तुम्ही ऑपरेशन सिंदूरवरती टीका करताय. नाही, ऑपरेशन सिंदूर बरोबर होतं, पण ते थांबवणं आणि ते सुद्धा यांच्या इशाऱ्यावर थांबवणं. कुणाच्या? ट्रम्पच्या. ट्रम्प म्हणाले, त्यांनी 60-70 वेळा सांगितलंय मेरी माझ्यामुळे हे झालंय, आय हॅव स्टॉप एक्स्ट्रीमिझम. पुरावा काय? सगळ्या प्रेसमध्ये आलाय. तुम्ही पुरावा काय? आता मी काय खिशात घेऊन चालू? तुम्ही तो वाचला पाहिजे. अनेक ठिकाणी आलेला आहे त्या संबंधामध्ये. ट्रम्प बोलले ते काय त्यांच्या कानात नाही बोलले. ट्रम्प उघडपणे बोलले, मी सांगितलं बंद करा आणि बंद झालं. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे या देशाचा प्रधानमंत्री हा जर ट्रम्पच्या इशाऱ्याने चालत असेल, आणि का चालतो? ठीक आहे. मुख्य म्हणजे हा अशा रीतीने आमचे प्रधानमंत्री इतके लीन का होतात की ट्रम्प म्हणतात बस तर बसतात आणि उठतात. हे का असं होतं? एकंदरीत आता अशोक खराचं प्रकरण का असतं, पण दुसरीकडे एस्टीम फाईल जे आहे, एस्टीम फाईलचं प्रकरण सुद्धा समोर येत आहे. काय सांगा? अरे म्हणजे तुम्ही एकदमच हात घातलात. आता मग ट्रम्प गप्प राहतात, आपल्या हे मोदी गप्प राहतात, एस्टीम फाईलमुळे मग गप्प राहतात का? असाच प्रश्न लोकांचा आता मोठा दावा, एक मोठा आरोप यांनी केला आहे की एस्टीम फाईलमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प राहतात का? असा मोठा या ठिकाणी गोप्यस्फोट या ठिकाणी माजी खासदार दवान साहेबांनी बोला.
नाही तर खरंच आहे ना, का गप्प बसतात? एक्स्ट्रीम फाईट आल्यानंतर एकदम तुम्ही लीन का होता? त्यांच्या पुढे झुकता का? काय नेमकं त्याच्यामध्ये आहे की तुम्ही इतके घाबरता? 2 लोकांची तर नावं आलेली आहेत. कोण 2 लोक? ते एक मोठा इंडस्ट्रियलिस्ट अंबानी, अदानी, आणि दुसरा हा आपला दुसरं नाव ह्यांचं आहे, त्या आता सरदारजी जे मिनिस्टर आहेत त्यांचं नाव आलेलं आहे. आणि यांचं नाव असेल असं लोकांना वाटतं आणि म्हणून हे काही बोलत नाही. असं जी संबंध देशामध्ये चर्चा चालली आहे त्या संबंधामध्ये उघड करा ना, माझं ह्याच्याशी काय संबंध नाही. त्या फाईल्सच्या काय जे पेपर आहेत ते सगळेचे सगळे हे करा, पब्लिश करा. माझ्याविषयी लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेल्या आहेत, ह्या शंका निरसन त्याचं शंकांचं झालं पाहिजे असं तुम्ही म्हणा ना. काही बोलत नाही, कुठल्याही गोष्टीवर काही बोलायचं नाही. फक्त बोलायचं मुसलमानांच्या विरोधात, हे झालं ते झालं. बंगालमध्ये ज्या पद्धतीने चाललेलं आहे कसंही करायची, आपल्या हातात सत्ता ठेवायची, लोकांना त्रास द्यायचा. आणि ममता बॅनर्जी बाजी मारतील बंगालमध्ये का? मला असं वाटतं मारतील त्या, पण यांनी जर इलेक्शन नीट होऊ दिलं तर ना. असं आहे, तुमच्या संबंध संस्थाच त्यांनी संपवलं, त्यांनी इलेक्शन कमिशन संपवलंय, त्यांनी हे संपवलंय, प्लॅनिंग कमिशन संपवलंय, त्यांनी या देशातली कोर्ट कचेऱ्या सुद्धा संपवलेल्या आहेत, त्याच्यावर सुद्धा प्रभाव टाकलेला आहे. त्यांनी काय ठेवलंय, युनिव्हर्सिटी सगळ्या काय करतात हे सगळं आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या देशामध्ये आता नवीन सर्वे आला, त्या सर्वेमध्ये एक तर पहिल्यांदा आमचे प्रधानमंत्री सारखं बोलायचे की आमची इकॉनॉमी कशी जोरदार चाललेली आहे, आमचं अर्थकारण कसं जोरदार आहे, आणि आम्ही आता 5व्या ह्याच्यावरून 3ऱ्या ह्याच्यावर येणार आहोत नंबरवर. 6व्या नंबर गेलोय आपण. सगळे रिपोर्ट असे आहेत की या देशामध्ये गरीब झालेला आहे यांच्या काळामध्ये, आणि श्रीमंत अतिश्रीमंत झालेला आहे. तुम्ही फक्त काही लोकांसाठी सगळं करता, अदानीसाठी सगळं चाललेलं आहे, अंबानीसाठी सगळं चाललंय, हे अतिशय चुकीचं आहे. सगळ्या गोष्टी इतक्या कॉन्सन्ट्रेट एकाच काहीच लोकांना देणं हे अतिशय चुकीचं आहे. दरवेळेस शेवटचा प्रश्न आहे. ह्या ठिकाणी लक्ष्मी गारगोणीचा प्रश्न होता, सुरुवातीला तुम्ही आवाज उठवला होता, एकंदरीत दलवाई साहेबांनी पुढाकार घेतला होता, मात्र तो आवाज दाबला गेलाय. लोकांचं असं म्हणणं आहे की गोवांकाने दलवाईंचे खिसे भरले. खरी गोष्ट हे अतिशय चुकीचा आणि माझ्या चारित्र्यावर हल्ला आहे असं मी समजतो. हुसेन दलांचं चारित्र्य सगळ्यांसमोर आहे. माझं स्वतःचं घरही नाही आहे. माझं इथलं घर जे माझ्या वडिलोपार्जित होतं ते सुद्धा संपलेलं आहे, ते तुटलंय. आणि बाजूचं दुसरं घर जे घेतलंय जुनं ते माझ्या बायकोने घेतलेलं आहे. माझं स्वच्छ चारित्र्य आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला त्यावेळेला मला एका काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने फोन केला आणि मला बोलावून आणि मला सांगायला लागलं ते तर सुशील कुमार शिंदेनी मला बोलावलं होतं. मी फार आदर करतो. ते म्हणाले गोयंका फॅमिली आमच्याशी जवळ आहे आणि तुम्ही मी म्हटलं प्रत्यक्ष काय येऊन तुम्हाला मी सांगतो, हा लढा जो आहे तो फक्त हा लढा हा विधान केलं. सुशील कुमार शिंदे तुम्हाला म्हणाले गोयंक फॅमिली जवळ आहे, तुम्ही आणि सुशील कुमार गोयंकची काय बैठक झाली का? सिद्धे साहेबांकडून दिली? कुठेही झालेली नाही. मी उलट सुशील कुमारजींना म्हणालो की मी तुमच्याकडे येतो आणि काय नेमकं आहे ते मी तुम्हाला समजावून सांगतो. मी त्यांना सगळं समजावून ती PFAS काय आहे, त्याचे काय परिणाम होतील, काय होतील, इटलीमध्ये काय झालं, मेटेनी कंपनीचं हे सगळं सांगितलं आणि त्यांना म्हणालो ही फक्त एका कंपनीच्या विरोधातला आमचा लढा नाही. तिथे ज्या संबंध केमिकल कंपन्या आलेल्या आहेत, आमचा आंबा गेला, आमचा काजू गेला, आमचं करवंद पण गेलं, आमचं काहीच राहिलेलं आहे, आमचा उंबर गेला. इथलं आमची संबंध शेती संपलेली आहे आणि या संबंधामध्ये सरकार काय करत नाही. आणि मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय की आम्हाला एकदा तुम्ही मुलाखत द्या, मला हे सगळं तुमच्या समोर मांडायचं आहे आणि मी हुसेन दलवाईंना मांडणार आहे, इथल्या सगळ्या लोकांना घेऊन मान्यतेची करणार आहे. ते अजून मिळालं नाही. पण गंमत अशी, जेव्हा मी असं म्हणालो तेव्हा सुशील कुमार शिंदेजी असं म्हणाले की मी त्यांना अगोदरच म्हणालो की हा माणूस असा वया असल्या कुठल्या तरी आश्वासनाने आणि कुठल्या तरी याने हे होणारा नाही, हा स्वच्छ चरित्राचा माणूस आहे. असा लोकांना अशा शंका घ्यायच्या असतील तर मी हे परत इथल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की मी याच्यात फक्त हुसेन दलवाई याचं नेतृत्व करतो असं नाही. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये उतरलं पाहिजे आणि ही लढाई
केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारशी संबंधित आहे. ही छोटी लढाई नाही. तुम्ही याच्यामध्ये सगळे काम करणार असाल तर मी तुमच्या बरोबर आहे. पण सगळे बाकी कार्यकर्ते उतरलेत ना आता रस्त्यावरती. नाही नाही त्यांनी ते आंदोलन मध्ये झालं नाही असं नाही. त्याच्यामध्येही काही लोकांनी फूट पाडण्याचा कोणी फूट प्रयत्न पाडली? केला. दलवाई साहेब. असं आहे. मी प्रत्येक वेळेला सांगत होतो दलवाई की साहेब ते स्पष्ट बघतात नेमकी फूट कोणी पाडली नाव समोर येऊ दे ना. नाही नाव इतकं महत्वाचं नाव पण नाही. त्यांना खूप समजावून सांगण्यात आलं की आपण सगळ्यांनी एकत्र काय जे करायचं ते करा, एकत्र विचार केला पाहिजे. ती का लोकांनी फूट पाडली मला माहिती नाही, परंतु फूट पाडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे आम्ही हा लढा थांबवलेला आहे असं समजू नका. आम्ही मुख्यमंत्र्यांची ही मागितलंय. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी त्या ह्याच्या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांना पत्र लिहिलेलं आहे. मी चेअरमनला पत्र लिहिलेलं आहे आणि मी सीईओला पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांना काही गोष्टींची खुलासा करायला सांगितलंय. त्यांनी साधं माझं उत्तर सुद्धा दिलेलं नाही, कारण त्यांना ते उत्तर देणं हे त्यांना अडचणीचं आहे. हे जी माझं जे मी जे म्हणतोय ते काय आहे याचं पत्र जे लिहिलेलं आहे त्याची कॉपी तुम्हाला मी देईन. हे होते माजी खासदार उस्मान दलवाई आणि बऱ्याचशा गोष्टी होती ते खुलासा केला, बऱ्याचशा गोष्टी होती रोखठोक उत्तर दिलेत आणि त्यांनी सांगितले कशा पद्धतीने एसटी फाईल जी आहे त्या फाईलवरती आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गप्प का हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन साई निसा शेख, नवराष्ट्र चिपळूण.